नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एस-पी मॅथ अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आपले हॉट क्वेश्चनची सीरीज जी चालू होती पार्ट 2 ची. ओके. काही बुक मधले जे आहेत की जे सर्कल मधले काही हॉट क्वेश्चन आपल्याला पडतात. म्हणजे जे एंडिंगचे क्वेश्चन तेच आपण इथं घेऊन आलो आहोत. जास्त वेळ न घेता आपण सुरुवात करूया. चला आजचा क्वेश्चन पहिला आपला क्वेश्चन आहे की हा आपल्या तुमच्या इथे स्क्रीनवर आहे बघा. फिगर 0 हे सेंटर पॉइंट आहे. ओके. चॉर्ड PQ आणि चॉर्ड RS. PQ चॉर्ड आपली PQ PQ आणि RS. ओके. हे जे दोन चॉर्ड आहेत ते कॉन्ग्रंट आहेत म्हणाले. ओके. POR 70 आहे. POR म्हणजे हा अँगल आपला किती आहे बेटा? 70 आहे. ओके. मग आर्क RS हे वाला आर्क हे किती माप आहे आपलं? 80 आहे. डिग्री. ओके. फाइंड द हे तीन टर्म्स आपल्याला फाइंड करायचे. मग याच्यातला आपण पहिला टर्म काय आहे बेटा इथं काढायचे मेजर आर्क PR. काय काढायचे बेटा? PR. मेजर आर्क PR काढायचे. म्हणजे आपल्याला हे आर्क काढायचे PR. ओके. एकदम सिंपल बघा. कन्सेप्ट थोडं महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये तुम्ही बघा हे 70 आहे तर हे आर्क काढायचे. तर आपल्याकडं बघा मेजर आर्क आपल्याला PR काढायचे. ओके. तर मेजर अँगल कोणता बाबा? POR हे इक्वल असते. काय असते? इक्वल. म्हणजे जेवढं आपलं सेंट्रल, ओके, जेवढं आपलं सेंट्रल अँगल असेल तेवढा आपला पुढचा आर्क असतो. हा आपल्याला एक काय आहे सेंट्रल अँगल नुसार हे सेंट्रल अँगल आहे. हे 70 असेल तर पुढचा आर्क किती असणार आहे? 70 असणार आहे. म्हणजेच मेजर आर्क PR आपलं किती आलं बेटा? 70 आलं. किती आलं? 70 आलं. ओके. आपल्याला पहिला क्वेश्चन झाला. आता इथं काढायचे आपल्याला दुसरा क्वेश्चन. आता दुसरा कोणता आहे? मेजर आर्क QS. हे QS काढायचे. हे मेजर आर्क QS. ओके. तर मेजर आर्क QS काढण्यासाठी बघा आपण नेक्स्ट पेजेसवर जाऊ. दुसरा पॉइंट काढायचे आपल्याला मेजर आर्क QS. ओके. मेजर आर्क QS आपल्याला फाइंड आउट करायचे. तर मेजर आर्क QS फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला गिवन मध्ये दिले की PQ आणि RS हे जे दोन चॉर्ड आहेत कोणत्या? आपल्याला गिवन मध्ये दिले की मेजर म्हणजे जे चॉर्ड आहेत कोणकोणत्या चॉर्ड? PQ आणि RS. PQ आणि RS. PQ चॉर्ड RS. ओके. हे जे दोन चॉर्ड आहेत आपल्याला काय दिलेत बेटा? हे गिवन मध्ये दिले की हे काय आहेत? कॉन्ग्रंट आहेत. ओके. जर हे कॉन्ग्रंट असतील मेजर चॉर्ड हे जर कॉन्ग्रंट असतील तर त्याचा पुढचा आर्क PQ आणि मेजर आर्क RS कॉन्ग्रंट होतात. काय होतात बघा इथे. जर हे PQ चॉर्ड जर कॉन्ग्रंट असेल तर त्याच्या पुढचा आर्क काय असतो? कॉन्ग्रंट असतो. आपल्याकडे एक थेरम होता आणि त्या थेरमचं नाव काय बेटा? तर नाव आहे करस्पॉन्डिंग आर्क ऑफ कॉन्ग्रंट चॉर्ड ऑफ कॉन्ग्रंट. ओके. हा आपल्याकडे एक थेरम होता की जर चॉर्ड जर कॉन्ग्रंट असेल तर त्याचा पुढचा आर्क काय असतो? कॉन्ग्रंट असतो. ओके. काय असतो? कॉन्ग्रंट असतो. कॉन्ग्रंट झाला म्हणजेच हे आर्क काय झाला दादा? PQ हा इक्वल झाला मेजर आर्क काय? RS. ओके. मेजर आर्क RS. आपल्याला काय फाइंड आउट करा म्हणलं होतं की मेजर आर्क QS काढा. QS काढायची. QS कुठे आहे? हा आपल्याला QS काढायचे. ओके. मग QS काढण्यासाठी आपल्याला हे आर्क माहित पाहिजेत. हे 80 आहे तर हे किती राहणार आहे? 80च राहणार आहे. ओके. तर देअरफॉर मेजर आर्क PQ इक्वल टू मेजर आर्क RS हे दोघे बी आपल्याला किती राहणार आहेत? 80 राहणार आहेत. ओके. मग आता आपल्याला काढायचे काय?
आपल्याला फाइंड आउट करायचे काय की की क्यूएस काढायचे काय हे क्यूएस काढायचे हे क्यूएस काढण्यासाठी मग पी क्यू पी आर प्लस आर एस या सर्वांची बेरीज 360 असते म्हणजे पी क्यू पी क्यू मेजर अँगल पी क्यू प्लस मेजर आर्क आर एस प्लस मेजर आर्क मेजर आर्क पी आर प्लस मेजर आर्क क्यूएस आपल्याला काढायचे इक्वल टू 360 क्यूएस काढायचे ओके हे पूर्णाची बेरीज 360 असते या दोघांची किती आहे बेटा इथं एटी प्लस एटी प्लस किती आहे याची 70 इक्वल टू प्लस मेजर आर्क क्यूएस इक्वल टू 360 ओके तर 8 मध्ये किती 160 आणि 8 160 प्लस 70 0 12 आणि 13ला 3 6 6 12 13ला 3 हातचे 1 म्हणजे 200 किती आलं बेटा 230 प्लस मेजर आर्क क्यूएस इक्वल टू 360 ओके तर मेजर आर्क क्यूएस बरोबर 360 मायनस 230 तर मेजर आर्क क्यूएस बरोबर 360 मधून आपल्याला 360 मधून 230 वजा करायचे 0 हे 3 हे 1 म्हणजे 130 आपलं काय निघालं बेटा क्यूएस निघालं काय निघालं मेजर आर्क क्यूएस किती निघाला आपला 130 निघाला हे किती निघालं तर आपलं 70 ओके मग काढायचे मेजर आर क्यू एस आणि आर ह्या दोघांची बेरीज म्हणजे क्यू एस आर ओके त्या दोघांची बेरीज म्हणजे क्यू एस आर या दोघांची बेरीज म्हणजे मेजर आर मेजर आर क्यू एस आर बरोबर कोणाकोणाची बेरीज मेजर आर क्यू एस प्लस मेजर आर कोण आहे मेजर आर्क एस आर कोण आहे बेटा एस आर एस आर ओके तर मेजर आर्क हे किती निघाले 130 क्यूएस आणि हे किती आहे 80 ओके चला सांगा मला आता 130 प्लस 80 म्हणजे 180 210 किती 130 म्हणजेच प्लस 0 म्हणजे 210 हे निघालं आपलं मेजर आर्क क्यू एस आर ओके 210 मेजर आर्क क्यू एस आर किती निघाल बेटा 210 बघा काय काय करायचं होतं काहीच नाही एकदम सिंपल होती ही डायग्राम होती ओके हा डायग्राम आहे एकदम साधा सिंपल क्वेश्चन मेजर आर्क पी आर आपल्याला हा अँगल 70 दिलाय आपल्याला मेजर आर्क काढा म्हणले आर्क म्हणजे जेवढं सेंट्रल अँगल असते हे 70 झालं ओके आणि हे आपल्याला 80 दिले हे आर्क ओके हे मग आर एस आणि पी क्यू आर एस आणि पी क्यू हे चॉर्ट जर कॉन्ग्रंट असतील तर त्याच्या पुढच्या जीवा कशा असतात कॉन्ग्रंट असतात म्हणजे आर काय असतो कॉन्ग्रंट असतो मग हे कॉन्ग्रंट झालं हे 80 आहे तर हे सुद्धा 80 असलं ओके मग हे 80 ह्या तिघाची बेरीज करायची 360 मधून वजा केलं म्हणजे हे आलं हे किती आलं तर 130 ओके मग तुम्हाला दुसरं काय काढा म्हणलं होतं क्यू एस आर हा पॉइंट क्यू एस आर म्हणजे टोटल हे बेरीज म्हणजे क्यू एस प्लस एस आर 130 प्लस 80 ओके म्हणजे 210 क्यू एस आर एकदम साधा सिंपल क्वेश्चन ओके बेटा चल पुढे नेक्स्ट क्वेश्चन हा आता हा वाला बी 21 क्वेश्चन एक दोन वेळेस पडलेलाच क्वेश्चन आहे आपल्या बोर्डाच्या एक्झामला बघा आता याला कसं सॉल्व्ह करायचं आधी समजून घ्यायचा की क्वेश्चन नीट की काय करायचे एम एन हा पूर्ण एम एन ही चॉड आहे ओके एम एन ही चॉड आहे ऑफ सर्कल विथ सेंटर ओ
एम एन 25 आहे म्हणाले. म्हणजे तुझी ही हे टोटल तुझं किती आहे? 25 आहे. किती आहे बेटा? हे 25 आहे. ओके. एल इज पॉइंट ऑन चॉर्ड एम एन सच दॅट एल. ओके. एम एल एम एल एम एल हे तुझं 9 आहे. हे तुझं किती आहे? एम एल 9 आहे. अँड ओ डिस्टन्स ओ एल ओ एल हे किती आहे? तुझं 5 आहे. किती आहे? हे 5 आहे. मग फाइंड द रेडियस ऑफ द सर्कल. तुला रेडियस काढायची. मग आता हे रेडियस काढत असताना तुला माहित आहे का रेडियस? ही रेडियस होऊ शकते का? नाही. सेंटर पासून रेडियस म्हणजे याला काय करतो मी? या इथं आपण टाकून टाकलं लंब. ओके. इथं काय केलं दादाहरी? आपण इथून टाकल्या एक हे. ओके. हे इथून सेंटर पासून हम्म हे टाकले आपण इथं लंब. म्हणजे ओ एन तुझी रेडियस आहे. कोण आहे बेटा? ओ एन हे तुझी रेडियस आहे. म्हणजे तुला ओ एन काढावं लागणार आहे. काय काढावं लागणार आहे? ओ एन काढावं लागेल. मग आता हे ओ एन काढण्यासाठी इथं एक आता इथं पुन्हा एक आपल्याला काय करावं काय करावं लागणार आहे की या इथून हे सेंटर पॉइंटला याच्या म्हणजे इथं लंब टाकायचं. काय टाकायचं बेटा? लंब. ओके. मग याला नाव द्या डी. मग आपण काय केलो हे की ड्रॉ लेट ड्रॉ ओडी हे परपेंडिक्युलर टाकल्या कोणाला? चॉड एम एन वर. कोणावर? एम एन वर. हे ओडी परपेंडिक्युलर टाकल्या. मग आता मला ओ एन काढण्यासाठी नीट लक्ष दे बाळा. हे ओ एन काढण्यासाठी तुला इथं एक दिसतंय हे 90 झाला तर हा सुद्धा 90 होईल. मग तुला इथं ओडी माहित पाहिजे. अगोदर तुला ओडी काढावं लागेल. ओके. ओडी झाल्याच्या नंतर तुला डीएन पण काढावं लागेल. काय काढावं लागेल? डीएन. ओके. मग इथं एक ट्रायंगल दिसते डीओएन. डीओएन ला पायथागोरस थेरम वापरायचा आणि मग ओएन काढायचं. मग तुला डीएन आधी काढावं लागेल आणि तुला ओडी काढावं लागेल. ओडी काढण्यासाठी इथं एक छोटसा एक ट्रायंगल बनायलाय बघा. इथं एक ट्रायंगल बनतंय. कुठं? इथं एक. हा एक ट्रायंगल बघा छोटावाला. ओके. हा एक छोटावाला. एलडीओ. एलडीओ ला पुन्हा पाहिजे. हे 5 आहे तुला तर एलडी काढावं लागेल. एलडी काढण्यासाठी तुला एलडी काढल्याच्या नंतर तुला डीओ काढण्यासाठी हा म्हणजे राईट अँगल ट्रायंगलला पायथागोरस थेरम वापरून पुन्हा तुला डीओ काढावं लागेल. डीओ काढल्याच्या नंतर डीएन भेटणार अगोदरच. नंतर तुला ओएन काढावं लागेल. एकदम सिंपल साधं सिंपल बघा आता आपण ड्रॉ करून घेतल्या ओडी ओडी काढल्या परपेंडिक्युलर चॉर्ड एमएन ला. ओके. हे एमएन ला काढल्याच्या नंतर मग आता मला सांगा ओडी काढल्याच्या नंतर आता एमडी आता एक इथे एक थेरम आहे बघा. आपल्याकडे एक थेरम होता की परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम center to the chord center to the chord center to the chord bisect the chord bisect the chord. ओके. हा थेरम आहे. थेरम सांगते की एम डी इक्वल टू हे टोटल एम डी इक्वल टू डीएन. डीएन हे हाफ असणार आहे कोणाच्या दादा? एम एनच्या. कोणाच्या? एम एनच्या. 1/2 इंटू एम एन किती आहे आपल्याकडे? एम एन आहे 25. तर 25च्या अर्धे किती बाबा? 12.5 सेंटीमीटर मध्ये दिले काय दादा? काही दिलं नाही आपल्याला. हे काय दिलं नाही म्हणजे हे जे निघालं तुझं एमडी इक्वल टू डीएन निघाल. ओके. एमडी इक्वल टू डीएन म्हणजे तुझं डीएन ऑलरेडी इथं निघाल. डीएन निघालं तुझं इथं 12.5. ओके. डीएन माहित झालं. एक गोष्ट आपल्याला माहित झाली की डीएन 12.5. मग मला आता डीओ काढावं लागेल. डीओ काढण्यासाठी याला पायथागोरस वापरण्यासाठी आधी एलडी काढावं लागेल. मग आता एलडी कसा काढणार? बर. आता हे एलडी काढण्यासाठी देअर फोर एम डी बरोबर. आता ह्या पॉइंट आणि हा पॉइंट एम डी इक्वल टू एम एल एम एल एम एल प्लस एल डी एम एल प्लस एल डी एम एल प्लस एल डी. ओके. आता एम एल आपल्याकडे किती आहे? एम डी किती निघालं? 12.5 निघालं. एम एल आपल्याकडे किती आहे? 9 आहे. एल डी काढायचं. याला इकडे घेऊन या. 12.5 मायनस 9 बरोबर एल डी. काय निघालं बेटा? एल डी. आता 12.5 म्हणजे किती? 12 मधून 9 गेले. किती उरले? 10 11 12 म्हणजे 3.5
3.5 आपलं हे काय निघालं, ELD निघालं. म्हणजेच आपल्याला याचं काम आहे 3.5. हे LD निघालं आपलं 3.5. ओके. मग 3.5 LD माहित आहे, LO माहित आहे. आता LDO हे याला पायथागोरस थेरम वापरायचा आणि सॉल्व करायचं बेटा. बघा, इन ट्रायंगल LDO इज अ राईट अँगल ट्रायंगल. ओके. तिथे डी आपला 90 आहे. डी आपला काय आहे बेटा, इथं 90 आहे. डी च्या पुढची साईड LO. LO चा होल स्क्वेअर इक्वल टू LD स्क्वेअर प्लस DO स्क्वेअर. याला वापरल्या पायथागोरस थेरम. LO आहे 5 चा वर्ग. LD म्हणजे किती बेटा, 3.5 चा होल स्क्वेअर प्लस DO स्क्वेअर काढायचे. 5 चा वर्ग किती, 25. आता 35 चा वर्ग म्हणजेच किती, 35 चा वर्ग काढत असताना 5 चा वर्ग काढायचा 25, याचा पुढचा अंक घ्यायचा 4 त्रिकम 12 म्हणजे 12.25. 12.25 प्लस DO स्क्वेअर. याला इकडे घेऊन या. 25 मायनस 12.25 प्लस DO स्क्वेअर. आता तिकडे प्लस कशाला दादा, इक्वल टू इकडे DO स्क्वेअर. ओके. आता 12तून 25 मधून 12 गेले. आता काय करायचं आपल्याला दादा, 25.00 त्याच्यातून आपल्याला 12.25 वजा करायचे. काय करायचे, वजा. मग इथला एक इथं, इथला एक इथं. 10 मधून 5 गेले, 5 उरले. इथं 9 मधून 9 गेले, 8 गेले, 7 उरले. 24 मधून 12 गेले, किती उरले, 12. 24 मधून 12 गेले, 12.75. म्हणजे हे 12.75 तुझं काय आलं, DO स्क्वेअर आलं. DO स्क्वेअर आलं. DO स्क्वेअर. याचा रूट काढू नका. DO स्क्वेअर आपल्याला पुन्हा लागते. हे असंच राहू द्या. इथं काय आहे, 12.75 इक्वल टू DO स्क्वेअर. आता DO स्क्वेअर म्हणजेच काय. आता नेक्स्ट आपल्याला आता काय वापरायचे, याला DON. हा ट्रायंगल आता आपल्याला पुन्हा वापरणार, हा वाला. ओके. DON, ODN चालते. ODN in triangle ODN is a right angle triangles. ओके. राईट अँगल ट्रायंगल्स. तर त्याच्यात डी कितीचा आहे बेटा, 90चा आहे. डी किती आहे, 90. मग बघा आता, आता हे 90 म्हणजे 90च्या पुढची साईड कोण आहे, ON आहे. ON चा स्क्वेअर, ON चा स्क्वेअर, ON चा स्क्वेअर इक्वल टू DO स्क्वेअर प्लस DN स्क्वेअर. कोण आहे बेटा, DN चा स्क्वेअर. PT पायथागोरस थेरम. ON स्क्वेअर आपल्याला तर हे हायपोटेनियस स्क्वेअर काढायचे. DO स्क्वेअर किती आलं तर 12.75 प्लस हे DO स्क्वेअर किती आलं तर 12.75. DO स्क्वेअर 12.75. ओके. मग आता आपल्याला DO हे निघालं, हे 12.5 आहे. DN किती आहे, 12.5 आहे. DN 12.5 चा होल स्क्वेअर आपल्याला काढायचे. म्हणजे हे ON स्क्वेअर 12.75 प्लस 12.75 चा स्क्वेअर काढत असताना या 5 चा वर्ग किती बेटा, 25. 12च्या पुढचा अंक 13. 12चा वर्ग 144 मध्ये जर 12 मिसळले, 4 आणि 5 6, 4 आणि 1 5, 156. म्हणजे 156.25 हे काय निघालं आपलं, 100 म्हणजे 12.5 चा स्क्वेअर निघाला 156.25. चला, ह्या दोघांची आता काय करायचे बेटा, आपल्याला स्क्वेअर करायचा. म्हणजे दोघांची बेरीज किती, 156.25 आणि पॉईंट खाली पॉईंट द्यायचं 12 आणि इथं हे 75. ओके. 5 आणि 5 10ला 0, हे 10ला 0.6 आणि 1 7 आणि 8 9, 5 आणि 1 6 म्हणजे किती आलं, 169. पॉईंटच्या नंतरची घ्यायची अंकाची गरज आहे काय, काही गरज नाही. मग इथं लिहायचं स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. तर ON इक्वल टू हे गेलं रूट मध्ये, तर ON इक्वल टू किती निघालं, 13. म्हणजेच आपलं रेडियस किती निघालं दादा,
रेडियस ऑफ सर्कल किती निघालं? 13. किती निघालं? 13. ओके. ह्या प्रकारे आपल्याला इथं सॉल्व करायचं आहे. आधी काय काढायचं हे समजून घ्यायचं. नंतर काय आपल्याला एक एक गोष्ट काढत चालायची आणि नंतर शेवटी आपल्याला हे सॉल्व करायचं. ओके दादा? ओके समजलं? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. बाय.